नमस्कार. आपल्याकडे ऋतुमानानुसार वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारात करतो. आता पावसाळा सुरू झाला आहे, काही महिन्यांनी हिवाळा येईल. अशा थंडीच्या गारठ्याच्या दिवसांमध्ये जर आपल्याला खमंग खुसखुशीत गरमागरम भाजणीचं थालीपीठ मिळालं तर वा, क्या बात आहे. तर असं हे भाजणीचं थालीपीठ आपण वेगवेगळ्या डाळी धान्य एकत्र करून भाजून बनवतो. तर ते कसे बनवायचे पाहूया. पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते. तर यासाठी ही मी वाटी घेतली आहे. या वाटीच्या मेजरमेंटने आपण सगळं धान्य मोजून घेणार आहोत. तर या वाटीच्या प्रमाणे मी 4 वाट्या इथे बाजरी घेतलेली आहे. 4 वाट्या आपण इथे बाजरी घेतली आहे. इकडे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आधी 2 वाट्या बाजरी आपण भाजून घेणार आहोत. मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे. भाजणी करताना नेहमी लोखंडाची कढई वापरावी, त्यामुळे त्यामध्ये धान्य अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यामध्ये लोह पण उतरतं. आजची ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. मंद ते मध्यम आचेवरती हे मी भाजते. आपण पाहू शकता बाजरीचा इथे रंग आता बदललेला आहे. अशा पद्धतीने मी ती भाजून घेतलेली आहे आणि आता ही बाजरी आपण काढून घेऊया आणि एखाद्या कापडावर किंवा न्यूजपेपरवरती सुद्धा आपण ही थोडा वेळ गार करायला ठेवून देऊयात. उरलेली 2 बाउल बाजरी आपण इथे भाजून घेऊयात मध्यम आचेवरती. आणि आजची रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजरी आणि ज्वारी हे मिलेट धान्य आहे, म्हणून मी इथे जास्त प्रमाणात बाजरी वापरलेली आहे. कारण की थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरी खातो, उन्हाळ्याच्या दिवसात खात नाही, कारण बाजरी ही उष्ण प्रकृतीची असते. आता इथे ज्वारी घेतली आहे मी 2 वाट्या. आपण 4 वाट्या बाजरी घेतली आहे आणि 2 वाट्या ज्वारी घेतली आहे. तर आता ह्या दोन्ही वाट्या ज्वारी आपण इथे कढईमध्ये भाजायला घेतो. खमंग अशी ज्वारी आपण भाजणार आहोत. हे बघा, हळूहळू ती रंग बदलायला लागलेली आहे. अशा रीतीने ती पण छान आपण खमंग भाजून घेतलेली आहे. ज्वारीसुद्धा आपण काढून घेऊया. बाजरी ज्वारी ही जी आहे ती मिलेट धान्य म्हणून सुद्धा ओळखली जातात. आता इथे आपण उडदाची डाळ घेतली आहे, जिला आपण शक्तिवर्धक मानतो. ती आपण इथे 1 वाटी घेतलेली आहे. आपण 4 वाटी बाजरी, 2 वाट्या ज्वारी आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून पुसून वाळवून घेतलेली आहे आणि आता आपण ती भाजतो. ती थोडीशी लालसर झाली पहा आपण, म्हणजे आपली डाळ तयार झालेली आहे. ही पण आता आपण काढून घेऊयात. हे सगळं भाजत असताना घरामध्ये एक भाजणीचा छान सुवासिक सुगंध पसरलेला आहे. हे बघा, तिचा असं कडकडीत आवाज आला म्हणजे ती आपली भाजणी छान भाजल्या गेली आहे. आता इथे मी 1 वाटीला थोडे कमी हरभरे घेतले आहेत. हरभऱ्याची डाळच आपण घेतली तर पूर्ण 1 वाटी भरून घ्या. मी इथे हरभरे घेतले आहेत तर म्हणून 1 वाटीला थोडे कमी वापरलेले आहेत. हरभरेसुद्धा कढईमध्ये आपण छान भाजून घेऊयात. हे बघा, आपण पाहू शकता हरभऱ्यांचाही रंग आता बदलत आलेला आहे. हरभरे आपण काढून घेऊयात. हरभरे घातल्यामुळे त्याची पौष्टिकता आणखी वाढणार आहे आणि ती सालासकट आपण ते वापरतो आहे इथे. आता मी इथे गहू घेतलेले आहेत. गहू साधारणतः 1/4 बाउल मी घेतलेले आहेत. गहू ऑप्शनल आहेत. आपल्याला जर ग्लुटेन फ्री थालीपीठ बनवायचं असेल तर आपण इथे गहू नका वापरू. त्याच्याऐवजी आपण थोडेसे ज्वारी किंवा बाजरीचा वापर जास्त केला तरीही चालेल. गहूही साधारणतः लालसर आणि भाजून झालेले आहे, तरी आपण काढून घेऊया. आता इथे तांदूळ घेतले, ते सुद्धा 1/4 कप घेतलेले आहे, तरी आपण भाजून घेऊया. ही धान्य जर आपल्याला धुवायला जमली नाही, पावसाळा सुरू झाला असेल तर आपण ही व्यवस्थित एखाद्या सुती कापडाला पुसून घेऊन वापरली तरीही चालतील. पौष्टिकतेच्या दृष्टीने पाहिले तर ही धान्य डाळी आपण या भाजणीमध्ये घालतोय, ज्यामुळे हे थालीपीठ नुसते पोटभरीचेच होणार नाही आहे, तर पौष्टिक आणि स्वादिष्ट पण होणार आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर पण असणार आहे आपल्या थालीपीठामध्ये. हे बघा, तांदूळही छान भाजून झाले आहेत, तेही काढून घेतले. आता धणे घेतलेत साधारणतः अर्धी वाटी. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. एवढं सगळं आपण मगाचपासून धान्य भाजतो, त्यामुळे लोखंडी कढईचा रंगही बदललेला आहे. आता इथे मी धणे भाजायला घेतलेत आणि यातच आता आपण जिरे पण घालून घेणार आहोत. तर यासाठी मी
2 ते 2.5 चमचे जिरे घेणार आहे. हे बघा 2 ते 2.5 चमचे मी इथे जिरे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण धण्यांमध्येच घालून घेणार आहोत. आणि मगाशी तांदूळ भाजत असताना मी त्यामध्ये 1/4 टीस्पून मेथी दाणे पण घातले होते. हे बघा आता इथे मी जिरे घातलेत आणि गॅस बंद करून टाकला आणि कढई जी गरम आहे, लोखंडी कढई बराच वेळ गरम राहते, त्यातच हे दोन्ही भाजून घेतलं आणि आता ते भांड्यात काढून घेतले. आणि हे सगळं हे बघा व्यवस्थित असं पसरवून मी गार करून घेते. कारण ही भाजणी जवळजवळ आपली 2 ते 2.25 किलो झाली आहे, मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे ही घरी आपण मिक्सरवर नाही दळू शकणार. आपण जर हे प्रमाण कमी 1-1 वाटीचं घेतलं तर आपण मिक्सरवर दळू शकता, पण पुन्हा एकदा चाळून असं 2दा ते दळावं लागेल. पण मी हे घरी घरगंटी आहे त्यावरतीच दळून घेते. हे बघा किती छान आपली भाजणी तयार आहे, एकदम गार झालेली आहे आणि मी ती दळून घेतली आहे आणि अशा रीतीने त्याचं पीठ केलं आहे. पण पीठ बनवताना मी थोडंसं जाडसर ठेवलं आहे, थोडंसं रवाळ, त्यामुळे त्याची थालीपीठं जेव्हा आपण बनवतो ती अशी खुसखुशीत खमंग होतात. तर अशी ही खुसखुशीत आणि खमंग थालीपीठं कशी बनवायची याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. याची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह पुन्हा भेटूयात. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा. नमस्कार.